अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी घेऊन आलोय आम्ही आमचा खास शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचं यूएसपी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन द रोड्स अ जिग्निशन शो. चला तर मग सुरू करूया आजची ही कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत टाटा एस मेगा. त्याचबरोबर गाडी चालवताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट कडून. आता बघूया टाटा एस मेगाच्या काही खास फीचर्स. प्राईम मिनिस्टर मोदी मेक इन इंडिया बद्दल बोलले. त्यामुळे काय झालं, स्मॉल स्केल इंडस्ट्री जास्त जोरात सुरुवात झाली. स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा स्थायी भाव काय, सामान एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवणे, हे काम टाटा मोटर्सचं एस पिकअप बनवत होतं किंवा करत होतं. आणि प्रश्न असा आहे की आता टाटा मोटर्सनी त्याला अनुसरून एस मेगा बनवली आहे, जी 1000 किलो घेऊन जाईल 750 किलोच्या ऐवजी. बाकी वाहन कसं आहे हे टेस्ट केल्यावर मी बोलेन. फोर्थ जनरेशन टाटा मोटर्सची डिकॉर इंजिन असलेली कमर्शियल व्हेकल म्हणजे एस मेगा 40 HP आणि 94 Nm टॉर्क असलेली ही गाडी अवघ्या काही दिवसात लोकप्रिय झाली आहे. टन पर्यंतच वजन वाहण्याची क्षमता असलेल्या या गाडीत लघु उद्योगासाठी सर्वात जास्त मागणी आहे. या गाडीत 5 स्पीड गिअर बॉक्स असून 14 इंचचे टायर ठेवण्यात आले आहेत. टाटाची एस मेगा हे प्रकरण काय माहिती का, अहो पूर्वी 700 किलो नेत होते एस, आणि हे एस मेगा 1000 किलो नेणार. म्हणजे काय झालं, आणि झालंय काय, म्हणजे पेलोड कपॅसिटी वाढवली आहे आणि 14 इंच डायमीटरची मोठी चाकं लावली आहे. त्यामुळे गाडीची मॅन्युव्हरेबिलिटी छान झालेली आहे. छोट्या टर्निंग सर्कल डायमीटर मध्ये ही पटकन वळू शकते. अतिशय गर्दीच्या ठिकाणी न्यायला, इंडस्ट्रियल एरियात चालवायला अतिशय सुकर वाहन आहे. आणि पूर्वीची एस चांगलीच चालायची आणि जराशी जास्त चांगली चालते.
आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये का, हे वाहन तुम्हाला एक शोरूम 4,31,000 रुपयामध्ये मिळणार आहे ठाणे. गाडी चालवताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगतायत आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. नमस्कार. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की गाडी चालवताना ड्रायव्हिंग सीटमध्ये परफेक्ट कसं बसावं. त्यात 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की स्टिअरिंग व्हीलच्या समोर तुम्ही बसल्यानंतर तुमच्या आणि स्टिअरिंग व्हीलमध्ये निदान 1 फुटाचं अंतर पाहिजे. हे 1 फुटाचं अंतर मेंटेन करण्याकरता तुमची सिटिंग पोझिशन म्हणजे सीट ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. त्याच वेळेस स्टिअरिंग कॉलम जर ॲडजस्टेबल असेल, वर खाली होणार असेल, तर तो करेक्ट ॲडजस्ट करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढची गोष्ट, तुम्ही बसल्यानंतर क्लच पेडल तुम्हाला कसं दाबता येतंय. क्लच संपूर्ण दाबल्यानंतर पाय लांब झाला पाहिजे, अगदी सरळ नको, पण कंप्लीट त्याला प्रेशर तुम्हाला देता यायला पाहिजे. म्हणजे क्लच आणि ब्रेक दोन्हीची ऍक्शन तुम्हाला व्यवस्थित करता येईल. स्टिअरिंग पासून 1 फूट का लांब राहायचं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर स्टिअरिंग कॉलम फुटवर शिफ्ट होऊ शकतो, तर तुम्ही लांब पाहिजे. बेल्ट लावलेलं आहे हे मला मान्य आहे, पण स्टिअरिंग कॉलम पासून लांब बसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर गाडीला एअरबॅग असतील तर ते एअरबॅग उघडण्याकरता सुद्धा जागा ठेवावी लागते. नाहीतर ती एअरबॅग उघडताना जेव्हा ती हवा भरली जाते, त्याच्यात गॅस भरला जातो, तेव्हा तुम्हाला इंजुरी होऊ शकते. स्टिअरिंग कॉलम पासून लांब बसणे, सीट आणि कॉलम असा ऍडजस्ट करणे की माझी सिटिंग पोझिशन कम्फर्टेबल आहे. दोन्ही हात स्टिअरिंगवर 10 o'clock आणि 2 o'clock अशा पोझिशनमध्ये पाहिजेत की जेणेकरून तुमच्या ह्या हाताच्या कोपराचा अँगल 160 अंशाच्या आसपास पाहिजे. तो 180 असा नको. त्यांनी गाडीची स्टिअरिंग वळवताना रिस्ट्रिक्शन येऊ शकतं. जेव्हा तो 160 असतो तेव्हा व्यवस्थित ऍक्शन तुमची हाताची इमर्जन्सीमध्ये होऊ शकते. आणि एक गोष्ट, मेडिकली असं प्रूव्ह केलेलं आहे की हा अँगल साधारण 160 अंशापाशी जर असेल तर ते अतिशय हाताला, खांद्याला, स्पाईनला सगळ्याला असू शकतं. ही गोष्ट तितकीच खरी की सिटिंग पोझिशनमध्ये गेल्यानंतर बॅकरेस्ट कशी ॲडजस्ट केलेली आहे, पाठ नीट सगळीकडे टेकते की नाही, मानेला स्ट्रेन होतोय का, मांड्या टेकल्यात की नाही खाली. ही गोष्ट खरी आहे की सीटच्या डिझाईनवर पण ते अवलंबून आहे. पण आजकाल बऱ्याचशा गाड्यांमध्ये सीट ॲडजस्टमेंट उत्तमच असते, तर हे तुम्ही ॲडजस्ट करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. करेक्ट बसणे, स्टिअरिंग फुटवर लांब बसणे, हात 10 o'clock 2 o'clock पाहिजेत, पाठ नीट टेकलेली पाहिजे, क्लच संपूर्ण दाबला गेला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर काय एक गोष्ट नक्कीच आपोआप होते की आजूबाजूचे जे सगळे कंट्रोल आहेत ना, त्या कंट्रोलकडे तुमचा हात खूपच इझिली पोहोचू शकतो. काही गाड्यांचं डिझाईन असं असतं की एखादी गोष्ट जशी असायला पाहिजे तशी नसते, पण ते मग कॉम्प्रोमाइज झालं. पण तुम्ही जर परफेक्ट गाडीमध्ये बसायची पोझिशन एकदा फायनलाइज केलीत ना, की बाकीच्या गोष्टी करणं आणि चालवणं अतिशय सुकर होतं, असा आमचा अनुभव आहे. आता वेळ झाली प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची, आणि त्यासाठी जाऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडे. उमेश घुमे बेळगावून आपल्याला प्रश्न विचारतायत. त्यांना ट्विन पिकअप कॅब गाडीबद्दल खूप आकर्षण आहे, मात्र महाराष्ट्रात त्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम आहे. याबद्दल काय करावं? खरं सांगू का, ट्विन कॅब पिकअप हे लाईफस्टाईल वाहन आहे. ज्याला आउटडोअरची हाऊस आहे किंवा ज्याला शनिवार रविवार फॅमिली घेऊन बाहेर फिरायचं आहे, बरंच सामान न्यायचं आहे किंवा आणि काय काय करायचं आहे, किंवा घरातल्या मुलांना त्याला आम्ही मजा करवणे म्हणतो, ते ट्विन कॅब पिकअप सारखं वाहन नाही. दुःखाची गोष्ट अशी आहे की ट्विन कॅब वाहन भारतामध्ये प्रायव्हेट स्टेशन करतच नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणूनच रजिस्टर करतात. येलो नंबर प्लेट म्हणजे काय, टॅक्सेशनमध्ये फरक पडतो. पण येलो नंबर प्लेट असली तरी सुद्धा तुम्ही प्रायव्हेटली गाडी वापरू शकता, भाड्यानेच दिली पाहिजे असं नाही.
बऱ्याच ठिकाणी म्हणजे इसूझू डीमॅक्स म्हणता हे ट्विन कॅब अतिशय अप्रतिम वाहन आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये बसून जर चालवून बघितली तर कार चालवतं इतकं छान वाहन चालतं. पण तरीसुद्धा पिवळ्या नंबर प्लेटला आत्ता तरी पर्याय असं मला वाटत नाही. तुम्हाला टॅक्स जास्त पडेल, पण पिवळ्या नंबर प्लेटवर घ्या वाहन, त्यासारखी मजा नाही. आणि ह्या दोन्ही वाहनामध्ये इसूझू डीमॅक्स महिंद्रा ट्विन कॅबपेक्षा नक्कीच सरस आहे. अनिता देशपांडे पुण्याहून आपल्याला विचारतायत, त्यांना 8 लाखापर्यंत डिझेल गाडी घ्यायची आहे. टाटा झेस्ट शिवाय पर्याय नाही का, असं त्यांनी विचारलंय. अगदी बरोबर. आजच्या मितीला मार्केटमध्ये सेडॅन गाडीमध्ये ह्या रेंजमध्ये म्हणजे साधारण 6 लाख रुपयापासून ते 8-9 लाखापर्यंत ऑटोमॅटिक डिझेल वाहन झेस्ट शिवाय अवेलेबल नाही. आणि टेक्निकली झेस्ट हे वाहन अतिशय उत्तम आहे. खरं सांगू का, गेले 6 महिने मी हे वाहन चालवतोय. अतिशय अप्रतिम चालतं, कुठेही नाव ठेवायला जागा नाही. फुल्ली टेस्टेड वाहन आहे. ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि हे वाहन तुम्ही मॅन्युअली सुद्धा गिअर शिफ्ट करून वापरू शकता. प्लस त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्स मोड सुद्धा आहे. अफलातून वाहन चालतं. उत्तम फ्युएल ॲव्हरेज, उत्तम परफॉर्मन्स, कुठेच नाव ठेवायला जागा नाही. आणि जुना जे काय टाटाचं प्रकरण होतं ते सगळं विसरून जायचं. आजच्या मितीला टाटा प्रॉडक्ट्स आर आउटस्टँडिंग, एस्पेशली द झेस्ट. फॅन्टॅस्टिक. सतीश फळके नागपूरहून आपल्याला प्रश्न विचारतायत की ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आजकाल खूप कॉमन होत चाललंय, यामध्ये काही त्रुटी आहेत का? सतीशजी, खरं सांगू, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. AMT ट्रान्समिशन इज द ऑर्डर ऑफ द डे. प्रत्येकाला AMT पाहिजे. का माहिती आहे का? ट्रॅफिक इतका घाणेरडा झालेला आहे की एक एक सिग्नल 5-5 वेळा लाल आणि पिवळा होतो आणि जायला मिळत नाही. क्लच दाबून दाबून संध्याकाळी डावा पाय आहे की नाही अशी शंका येते. तेव्हा ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ह्याला पर्याय नाही. आणि हे ट्रान्समिशन फुल प्रूफ आहे, अतिशय उत्तम चालतं. आणि एक फरक लक्षात घ्या की अतिशय आवाजवी किंमत नाही आहे. 5-50 हजार रुपये जास्त द्यावे लागतात, पण सुख जरूर घ्या. पीटर अल्वारिस गोवेहून आपल्याला प्रश्न विचारतायत, रेडियल टायर रिमोल्ड करावेत का? पीटरजी, रेडियल टायरची तुम्ही जर जडणघडण बघितलीत ना तर असं लक्षात येईल की त्याच्या ज्या साईड वॉल असतात त्या अतिशय पातळ आणि फ्लेक्सिबल असतात. त्यामुळेच तुम्हाला अतिशय उत्तम रोड होल्डिंग मिळतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही रिमोल्डिंग करताना तेव्हा ते रिमोल्डिंग आणि मोल्डमध्ये ठेवलेला बेसिक टायर ह्याची अलाइनमेंट जर परफेक्ट झाली नाही तर तो रिमोल्ड आउट ऑफ बॅलन्स होतो आणि त्यामुळे मग ती गाडी वेडीवाकडी चालते. संबंध बिहेवियर बदलून जातं. आणि मला जर विचाराल ना की नवीन टायर घ्यायला पर्याय नाही. पूर्वी जेव्हा क्रॉसप्लाय टायर होते तेव्हा रिमोल्डिंगला पर्याय होता. रेडियल टायरला रिमोल्डिंग करू नये, करतात, पण तुम्ही करू नका असं माझा ऍडवाइस आहे. आजच्या शो मध्ये आपण पाहिलं टाटा एस मेगा. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या कार सोबत तुमच्या आवडत्या शो मध्ये ऑन द रोड्स. मात्र त्यापूर्वी तुमच्या मनात तुमच्या कारबद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. आमचे एक्सपर्ट त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तेव्हा आजच्या या कार जर्नीला लावूया इथेच ब्रेक आणि भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.